गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलमध्ये कॉर्पोरेट टॅरोमध्ये. आपण काही व्हिडिओजमध्ये गेल्या बघितलं आहे की प्रत्येक महिन्यानुसार कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघत आहोत माणसांचे, मेल्स, फिमेल्स आणि जनरल कॅरेक्टरिस्टिक्स. तर आतापर्यंत आपण बघितले आहोत जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चचे कॅरेक्टरिस्टिक्स. आज आपण बघणार आहोत एप्रिल मंथमध्ये बॉर्न झालेले लोक कसे असतात, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत. पीपल बॉर्न इन एप्रिल, मेल्स आणि फिमेल्स. त्याआधी आपण प्रेयर. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सो फ्रेंड्स, एप्रिल मंथ कसा असतो? बरीचशी पानगळ आता संपलेली असते, नवीन पालवी फुटायची तयारी ही निसर्गत्वा झालेली असते. सो ही जी लोक आहेत ही भयानक क्रिएटिव्ह असतात, छान असतात, कॉन्फिडंट असतात, लीडरशिप क्वालिटीज त्यांच्यामध्ये असते, थोडे स्टबन असतात नेचरनी. आता नेचरमध्येच बघा ना कसं नाविन्य असतं. प्रत्येक ह्याला नवीन पालवी फुटलेली असते, पानगळ संपत आलेली असते. तसंच ह्या लोकांच्या नेचरमध्ये थोडीशी क्रिएटिव्हिटी असते. यांना नवीन गोष्टी ट्राय करायला आवडतात. तुम्ही बघाल एप्रिल बॉर्न जी लोक आहेत ना, ते आयुष्यात एकच करिअर करतील असं नाही आहे. दे विल गिव्ह अ ट्राय फॉर मल्टिपल करिअर्स इन देअर लाईफ टाईम. सो तसं थोडंसं नेचर असतं. दे विल ट्राय न्यू थिंग्स इन लाईफ. त्यांना आवडतात, क्रिएटिव्ह राहतात, खूप इंडिपेंडंट लोक असतात, थोडेसे स्टबन असतात, हट्टी असतात. आणि तुम्ही जर ऑब्झर्व केलं ना की काही बाबतीत हे फक्त स्वतःचा हेका चालवणारे असतात. थोडंसं म्हणजे आपण म्हणतो ना की स्वतःचंच खरं करतात, की ऐकतात सगळ्यांचं पण शेवटी जे स्वतःला पटतं तेच ते लोक करतात. थोडंसं स्वतःचं डॉमिनन्स जास्त असतो त्यांचा. फ्लेक्झिबल असतात, लॉयलसुद्धा असतात, खूप लॉयल असतात, ट्रस्टवर्दी असतात. यू कॅन इझिली ट्रस्ट दीज पीपल. तुम्ही एक बघू शकता की आपण जसं म्हणतो ना की एवढे बॅटल्स ते लोक फाईट करत असतात लाईफमध्ये, पण ते हार मानत नाहीत. दे स्टँड स्टिल, दे आर व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग. अँड दिस इज यू कॅन ऑब्झर्व इट स्पेसिफिकली इन एप्रिल बॉर्न फिमेल्स. ओके, नॉर्मली तर एप्रिल बॉर्न लोक थोडेसे म्हणतात ना मजबूत असतात. दे आर बॉर्न फायटर्स आणि प्रॅक्टिकलही असतात. ते लोक फार इमोशन्समध्ये गुंतून राहत नाही. रियालिटी ॲक्सेप्ट करण्याची तयारी त्यांची असते. सो लेट्स सी व्हॉट इज एप्रिल बॉर्न मेल्स. एप्रिल बॉर्न मेल्स आर क्रिएटिव्ह, दे आर व्हेरी कॉन्फिडंट. येस, दे कॅन ऑप्ट फॉर करिअर्स इन ऑथॉरिटेटिव्ह रोल्स. म्हणजे त्यांना कोणाच्या अंडर झुकून राहायला आवडत नाही. सो शक्यतो ते लोक काय करतात ना की जिथे अथॉरिटी आपल्याकडे मिळेल असे रोल्सच ते लोक बघत असतात. दीज पीपल माइट बिकम गुड बिझनेसमॅन, गुड एंटरप्रिनर्स, पॉलिटिक्समध्ये खूप छान करतात, नॅचरल लीडर्स असतात. त्यामुळे ते लोक असंच स्पोर्ट्समध्ये हे लोक खूप पुढे जाऊ शकतात. दोज हू आर मेल्स. फिमेल्स ऑल्सो दे कॅन ट्राय फॉर स्पोर्ट्स. कारण एक जी चिकाटी असते ना, जी लढण्याची, शेवटपर्यंतची अडून राहण्याची किंवा शेवटपर्यंतची जी टिकून राहण्याची क्वालिटी आहे ती स्पेशली एप्रिल बॉर्न पीपलमध्ये यू कॅन सी इट. सो लेट्स सी अबाउट एप्रिल बॉर्न फिमेल्स. एप्रिल बॉर्न फिमेल्स आर व्हेरी व्हेरी स्टबर्न, चिकाटी जे आपण म्हणतो ना, टिकून राहणं एखाद्या सिच्युएशनमध्ये. म्हणजे बरेचदा असं होतं की फिमेल्स काही गोष्टींमध्ये हार मानतात किंवा माघार घेतात, पण एप्रिल फिमेल्स ह्या टिकून राहणाऱ्या फिमेल्स आहेत. दे आर व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग. ही गोष्ट त्यांच्याकडून खरंच ॲप्रिशिएट करण्यासारखी आहे की ते लोक लवकर गिवअप करत नाहीत. क्रिएटिव्ह असतात, प्रॅक्टिकल असतात, लीडरशिप क्वालिटीज ही त्यांच्यात आहे, पॅशनेट असतं, व्यवस्थित सगळे काम करतील. पण यू विल सी की दे विल वर्क ॲज पर देअर शेड्यूल. त्यांचं मन झालं तर ते काम व्यवस्थित होईल. त्यांच्या मनात नसेल तर तुम्ही कितीही डोकं आपटा, ते काम होणार नाही. सो इट इज देअर वे. इट इज आयदर देअर वे और इट इज नो वे. ठीक आहे. सो दिस इज वॉट एप्रिल फिमेल्स आर ऑल अबाउट.
असं म्हणतात ना की टिकून राहणाऱ्या बायका किंवा जिद्द, स्ट्रेंथ जिथे म्हणतात की जिथे स्ट्रेंथची परीक्षा असते ना तिथे या बायका टिकून राहतात. दे आर व्हेरी पॅशनेट आणि इतरांवर विश्वास हे खूप चांगलं ठेवतात. दे आर ट्रस्टेबल, ट्रस्टवर्दी, प्रॅक्टिकल अँड दे लव्ह विदाऊट डाऊट. कितीही संकटं आली, कितीही संकटांना तोंड जरी त्यांनी दिलं तरी प्रेमाच्या बाबतीत हे लोक खूप चांगले असतात. मृदुभाषी असतात, इतरांना चान्स देणारे असतात, मोटिवेटर्स असतात. दे आर सोल्युशन फाइंडर्स. तुम्ही कुठल्या प्रॉब्लेममध्ये अडकले असाल तर ते पटकन प्रॉब्लेम सॉल्व्ह करून पुढे जातात. त्या लोकांना रडत बसणं, त्याच गोष्टीवर विचार करत बसणं हे आवडत नाही शक्यतो. दे विल ऑलवेज सी की काय सोल्युशन आहे, व्हॉट नेक्स्ट, अँड देन दे विल ॲक्ट अकॉर्डिंगली. सो दे आर नॉट द क्राय बेबीज, यू नो. दे विल टेक अप अन ॲक्शन. दे आर ॲक्शन टेकर्स. आणि हो, ह्यांचं ओपिनियन खूप स्ट्रॉंग असतं. वन्स द ओपिनियन इज मेड, इट्स मेड अँड इट कॅनॉट बी चेंज. ॲम्बिशियसही तेवढ्याच असतात. सो दिस इज ऑल अबाउट एप्रिल मंथ, जनरल कॅरेक्टरिस्टिक्स. आणि ॲज वी सेड की दे आर व्हेरी ट्रस्टवर्दी अँड लॉयल पीपल. तर अशी आपली छान एप्रिल बॉर्न पीपल आहेत तुमच्या आजूबाजू आहेत की नाही हे मला नक्की कळवा. मला तुमचे कमेंट्स मिळत आहेत पण ते पर्सनली मिळत आहेत. डू ट्राय टू कमेंट ऑन यूट्यूब. प्लीज कीप ऑन लाइकिंग, प्लीज कीप ऑन शेअरिंग दिस इन्फॉर्मेशन. आणि तुमच्याशी रिलेट किती होतं आहे हे मला जाणून घ्यायला नक्की आवडेल. डू लेट मी नो. थँक्यू सो मच. एन्जॉय. हॅव अ ग्रेट डे. उद्या आपण भेटू विथ जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पीपल बॉर्न इन मी. टिल देन एन्जॉय. हॅव अ ग्रेट डे.